नमस्कार, मी तुषार साले. माझ्या TS मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमच्या गावी साजरा केलेला कुगीदेव महिला व मित्रमंडळ आयोजित होळी महोत्सव 2026 पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. संपूर्ण गाव या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतं. या दिवशी सर्व चाकरमानी आवर्जून गावाला येतात, कारण हा फक्त सण नसतो तर आपला परंपरेचा आणि एकोप्याचा उत्सव असतो. सणाच्या निमित्ताने संपूर्ण गाव सजून उठतो. रंगीत सजावट आणि उत्साहाने भरलेले वातावरण असतं. सर्व गावकरी आनंदाने आणि उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतात. चला तर मग पाहूया या सुंदर सोहळ्याची सुरुवात. श्री सत्यनारायणाची महापूजा. सर्वप्रथम गावदेवाची पूजा केली जाते. बघा, गावातील सभासद भक्तिभावाने पूजा करण्यासाठी निघाले आहेत. आमचा गावदेव हा खूप दूर असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला देवाची पूजा करावी लागते. बघू शकता, चालतात गावकरी आपले. हे बघा, पुढे पुढे चालत आले. अशा ही आमच्या गावदेवाची वाट आहे. इकडून सरळ चालत येऊन हे बघा, आता इथे पूजेला सुरुवात केली. हे आमचं गावदेव गावापासून थोडं दूर आहे. गावदेवाची मनोभावी पूजा केली जाते. पूजा चालू आहे. आमचे सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू देत. गावातील सर्वांना सुखी समाधानी ठेवा आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहा, असं गाराणं देवाच्या चरणी घातलं जातं. अशा प्रकारे ही पूजा संपन्न झाली. पुन्हा गावकरी आपल्या वाटेने गावाकडे निघाले. त्यानंतर पूजेच्या डेकोरेशनला सुरुवात होते. सर्वजण एकत्र येऊन उत्साहात तयारीला लागतात. डेकोरेशनची तयारी सुरू आहे. सर्व सभासद आणि बालवर्ग मोठ्या उत्साहात सजावटीचं काम करताना तुम्हाला दिसत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह झळकत आहे. पूजेचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. या वर्षीचे पूजेचे मानकरी विनय राऊत आणि योगिता राऊत या होत्या. पूजेला सुरुवात झाली. दुसरीकडे महाप्रसादाच्या जेवणाची तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही, सर्व गावकरी यासाठी मदत करत आहे. बघा, कुंडली कवलते आदि विठ्ठल पार्वती पतिनाथ महादेव सीताकांत श्री राम सद्गुराज महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. आता सत्यनारायणाचा अर्थ सांगतो. एकदा नमस्कारण्यात शैलची तरशिनी कथन नाम श्रोण्या असे प्राप्त झाले. या रथाला सत्यनारायणाचे म्हणतात. सत्राचे पूजन या रथाला सत्यनारायणाचे म्हणतात. आख्यान होना आजून सांगला. एकदा लक्ष करणारे मनकामना पूर्ण झाले. दर्शन घेण्यास करण्यास आरंभ प्राप्त झाले. या स्वर्गलोकात जीवनवती सांगितले असता नाना प्रकारचे दुःख भोगीत भगवान विष्णू म्हणाले, तुमचे ध्यान करा. आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला. निश्चारण्यात ऋषी म्हणाले, एक आशीर्वाद घेतले. असे साधू वाणी जन्मांतराला खडं अंतरावर गेले. असे त्या ठिकाणी लोकेचा विचार करणं मानवाचा होता. पाला पाचोळा वेली पानाने भरलेला आमची नौका देखा बोल्यास लागला. नौका जवळी थांबणं गेल्याच्या आपण नव्या जोडणं. त्या दोघांनी नौकेचे नालीचे पूजन केले आणि दोघांनी नालीला नमस्कार केला. जय 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 मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती. दर्शन मात्र मन कामना पूर्ती. जय 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 जय
सदवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री अशा प्रकारे इथे पूजा संपन्न झाली. त्यानंतर हळदी कुंकू समारंभ चालू झाला महिलांचा. पाहू शकता इकडे हळदी कुंकू देत आहेत महिलांना. बघा इकडे दिसत आहेत महिला बसलेल्या आहेत. या महिला हळदी कुंकू देणार आहेत आणि ते महाप्रसाद सुद्धा सुरू झालेला आहे. बघा हे आपले पूजेचं मकर. आता लाईट लावल्यानंतर बघा एक वेगळा लुक. हे आमचे गावचे हिरोज आणि हा आमचा विनय दादा, सूत्रसंचालन करणारे विनय राऊत. बघा हळदी कुंकू चालू आहे. हे यंगस्टार मित्रमंडळ कोगिदो पेडंबेचे. बघा मी आणि बबडी. हे स्टेज आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी. ही माझी फॅमिली. एक सरप्राईज कार्यक्रम योगिता वहिनीसाठी महिलांनी घडून आणलेला बड्डे. त्यांचा सरप्राईज बड्डे करण्यात आला आणि इथे स्टेजची पूजा प्रथम करण्यात आली. डान्स सुरू व्हायच्या अगोदर पाहू शकता पूजा चालू आहे इथे. आमच्या या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठलीही कमिटी स्थापन झालेली नाही आणि कोणीही कोणत्या पदावरती नाही आहे. सर्व मिळून एकत्र मिळून काम करतात. बघू शकता हे सर्व सभासद आहेत. हे कोणत्याही पदावरती नाही आहेत पण सगळे एकत्र मिळून काम. आमचं गाव छोटं आहे त्यामुळे इथे कमिटी वगैरे स्थापन करणं, मंडळ स्थापन करणं केलेलं नाही आहे. सर्वांची इच्छा अशी आहे की हा कार्यक्रम सर्व आपण एकत्र मिळून करावा. इथे कोणाला कोणताही मान दिला जाऊ नये आणि यापुढे असं चालू राहू द्या असं सर्व गावकरी सभासदांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा यामध्ये काहीही हस्तक्षेप करत नाही. आम्ही सर्व एकत्र मिळून हे सर्व कार्यक्रम करत असतो. कोणत्याही गावचं कोणतेही कार्यक्रम असो सार्वजनिक आम्ही सगळे एकत्र येऊन करतो. इथे कोणालाही कोणत्याही पदाचा मान दिलेला नाही. श्रीफळ देऊन पूजा संपन्न केली आणि मग सोन्याचा